इकडे जाईल आणि ही हॉट लाईन अशी येते. इथून इथे एक डायव्हर्टर आहे. In this video, our Shramik Santosh takes us through the installation of pipes for sanitary ware, as well as brings us tidbits from the site. We will now learn how to install pipelines for various sanitary fixtures. How is a wall-mounted WC and concealed flush tank installed? इथे WC आहे. इथं वॉल माउंटेडचा WC बसणार आहे भिंतीत. त्याला वरतून ही सिस्टम टँक हिला बोलतात. ही कन्सील केली जाते भिंतीच्या आतमध्ये. हे आता जे दिसतंय हे सगळं कटिंग होऊन याच्या आतमध्ये ती टँक बसेल. इथे याचा ब्रॅकेट आहे WCचा. ब्रॅकेट नंतर ही त्याची लाईन आहे टँकची. फ्लश करण्यासाठी पाणी ह्या टँकला येतो. लाईन अशी फिरेल इथून. इथं तिचा जेट स्प्रे असेल क्लीन करण्यासाठी. Could you show us how a tabletop wash basin is installed? ते टेबल टॉपचा वॉश बेसिन असेल. टेबल टॉपच्या वॉश बेसिनचा ही सगळी VCM ची लाईन असते. इथे त्याचा अँगल कॉर्ड आहे त्या वॉश बेसिनचा. त्या अँगल कॉर्डला कनेक्ट होऊन जिथे टेबल टॉपचा सेंटर आहे त्या सेंटरला त्याचा एक पिलर कॉर्ड बसेल. आणि त्यातून जो ड्रेन पाणी होईल तो ड्रेन पाणी इथून एक 40 mm चा पाईप असेल. तो लागून इथे एक ट्रॅप असेल. त्या ट्रॅप मध्ये तो पाणी उतरेल. How is the installation done for hot and cold water supply lines for the diverter and water spouts? हे पाणी इथून असं वरती जाईल. तिथे जाऊन तिथं 1 इंची लाईन म्हणजे 25 mm ची लाईन बसेल. तिथून एक पॉइंट असा खाली इथे डायव्हर्टर आहे. हा डायव्हर्टर आहे. हा डायव्हर्टरला हा कोल्ड पाणी असेल. इथून हा हॉट वॉटर असेल. हा इथे त्याचा शॉवर आहे. हा स्पाउट आहे खालचा. ती लाईन अशी फिरेल इकडे जाईल आणि ही हॉट लाईन अशी येते. इथून इथे एक डायव्हर्टर आहे. इथल्या डायव्हर्टरला ती हॉट लाईन कनेक्ट होते आणि इथून ही कोल्ड लाईन इथे कनेक्ट होते. इथे बाथटब असणार आहे. इथे अच्छा. त्या बाथटबच्या सेंटरला इथे त्याचा मॅन ड्रॉप असणार आहे. बाथटबच्या सेंटरला आणि इथं त्याचा स्पाउट असणार आहे. त्याला जो बाथटबला हॉट अँड कोल्ड पाणी मिक्सिंग होऊन येणार आहे तो याच्यात येणार आहे. इथून तो पाणी ड्रेन झालेला पाणी इथून असा इथे बाहेर आहे. असा पाईप असेल. इथून पाईपातून बाहेर निघून जाईल. अशा पद्धतीने हे सगळं वर्क असेल. आणि ह्या ज्या लाईन्स मारलेल्या आहेत त्या कटिंग होतात. ह्या कापल्या जातात ग्राइंडरने. ह्या कापून ह्याला छेनेने किंवा मशीननी तोडफोड करून काढल्या जातात आणि त्याच्या आतमध्ये पाईप फिट करून पॅक केलं जातं. अशा पद्धतीने हे सगळं काम असतं. How does the hot water line work? की हे जी हॉट लाईन आहे त्या हॉट लाईनला वरती गिझर बसणार आहे. वरती एक गिझर असेल. गिझर मधून गरम पाणी ह्या लाईनला येणार आणि तो इथं डायव्हर्टरला मिक्सिंग होणार. अशा कारण कन्फ्युज नको व्हायला की हॉट लाईन सांगताय परंतु ती हॉट लाईन येते कुठून. कुठेही सोलर प्लॅनर नाही आहे. वरती गिझर बसणार आणि गिझर मधून हॉट लाईन ह्या डायव्हर्टरला कनेक्ट होईल. How is a bathtub fitting done for contemporary toilets? बाथटब असेल तर त्याचं डायमेन्शन लागतं. त्याचा ड्रेन कुठे जाणार आहे, त्याचा स्पाउट कुठे येणार आहे, ते सगळं डायमेन्शन घेऊन त्या पद्धतीने मग आपण ते बाथटब फिटिंग करतो. रेडी बाथटब असेल तर रेडी डायरेक्ट घेऊन ठेवून ड्रेनवरती ठेवून त्याचे पॉईंट ठेवून किंवा जर बांधकाम मधला बाथटब असेल तर त्या पद्धतीने ते काम केलं जातं. ब्रिक्स वर्क करून त्याच्यावरती ठेवून त्या पद्धतीने केलं जातं. Let us take a recap of piping installation for various sanitary fixtures. Let us now look at aspects of site and project management. What is the duration of the entire job? एका बाथरूमला कमीत कमी आपल्याला 4 दिवस जातात. कमीत कमी 4 दिवसात त्याची कटिंग, त्यानंतर फिटिंग आणि पॅकिंग 4 दिवसात आपण करतो ते. How many construction workers do you require for the job? त्यासाठी लेबर आपल्याला कमीत कमी 4 लेबर लागतात. तोडफोड करून पॅकिंग करून सगळे 4 लेबर लागतात टोटल कामाला. What is the difference that you find between rural and urban sites in terms of scope of the job
and your experience. गावा ठिकाणचं काम जे आहे ते नॉर्मल पॉईंट असतात तिथे. एखादा बिबको दिला जातो किंवा WCला फ्लश टँक वगैरे शक्यतो लावली जात नाही, इंडियन वगैरे असेल तर. शहरा ठिकाणी तो फरक पडतो, तिथं ते फ्लश टँक लावली जाते क्लिनिंगसाठी. कारण गावा ठिकाणी डब्याचा यूज करून लोक वापर करतात, शहरा ठिकाणी तसं होत नाही. त्याला जेट स्प्रे असतो, हँड स्प्रे असतो. हा फरक शहरातील गावा ठिकाणी. आता शहरातील लोक गावा ठिकाणी आली, इथे जे काही काम चाललंय आता या साईटवरती, इथं कंप्लीट मुंबईच्या पद्धतीने काम केलं जातं, शहरी विभागाच्या पद्धतीने काम केलं जातं. काम करताना थोडी मजा वाटते, कारण नवीन काम शिकायलाही मिळतं असं, आणि त्यातून आपण काहीतरी अनुभव घेऊन दुसऱ्या ठिकाणी ते काम करायला जातो. ते एक चांगलं आहे. For contemporary designs in the outskirts or rural locations, are the workers local or from the city? नाही, बाहेरून मागवावे लागतं. त्या पद्धतीचं जर काम असेल तर लेबर बाहेरून मागवा. लोकल माणसाला ती तेवढं नॉलेज नसतो, मग ते नाही करता येते. लेबर कॉस्ट वाढते. लेबर कॉस्ट वाढते, त्यामुळे बाहेरून जर बोलवायचं तर लेबर कॉस्ट वाढते त्याला. What is the difference then in labor costs if the workers are local versus if they arrive from the city? पर्सेंट जर बघायला गेलं तर कमीत कमी 60% फरक पडतो लोकल आणि बाहेरच्या ह्याच्यामध्ये बोलायला, बाहेरून बोलायला. How are the rates determined for the overall budget of a plumbing job? असं काय आमचं जे ठरलेलं जातं बाथरूमच्या रेट्सनुसार, आपण ते डिवाइड केलेलं असतं की बाबा लेबरला किती आपण रेट्स देतोय, तर काय सध्या लोकॅलिटीचा रेट काय आहे आणि बाहेरून बोलायचं त्याचा रेट काय पडतो, ते सगळं टॅली करून मग आम्ही एक बजेट सांगत असतो जे का पाटील असं. Let us take a recap of aspects of site and project management. Hope this video helped you get an overview of plumbing techniques and project insights in a residential toilet. To learn more, continue to observe and imbibe on-site knowledge from our Shramiks, the hands that build.